नगरमधल्या कुस्ती स्पर्धेमध्ये कुस्तीपटूंवरती अन्याय झाल्याची खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली। त्यामुळे आता कर्जतमधल्या स्पर्धेत कुणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले। कुस्ती स्पर्धेत कोणी राजकारण करू नये असं रोहित पवारांनी म्हटलं। पंचांची व्यवस्था पुनस्व अहिल्यादेवी होळकरांचा जन्म ज्या भूमीमध्ये झालेला आहे, संत श्री गीतेबाबा असतील, संत श्री सीताराम बाबा असतील, जगदंबा आई असेल, तसंच सिद्धटेकचे आपले गणपती राया असतील, या सगळ्यांच्या पवित्र भूमीमध्ये आपल्या या ठिकाणी या गोष्टी होत आहेत। त्यामुळे ही स्पर्धा आपली स्पर्धा आहे। या हेतूतून या स्पर्धेमध्ये लक्ष हे आपल्या सर्वांना तिथं घालायचंय। कृपा करून कोणी राजकारण करू नये अशी विनंती महाराष्ट्राच्या वतीने सर्वच लोकांना या ठिकाणी मी करतो। आणखी एक मोठी बातमी आहे बीडमधनच। सारंगी महाजन यांच्या जमिनीच्या वादासंदर्भातील अर्जावरती 4 एप्रिलला आता सुनावणी होणार आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जमीन व्यवहारामध्ये फसवणूक केल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला होता आणि 4 एप्रिल रोजी आता पुढची सुनावणी या प्रकरणामध्ये होणार असल्याचं कळतंय। सारंगी महाजन यांच्या जमिनीच्या वादासंदर्भातल्या अर्जावर 4 एप्रिलला सुनावणी होणार आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जमीन व्यवहारामध्ये फसवणूक केल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केलाय।